पुण्यातील पिंपरी चिंचवड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पीएचडीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं। शास्त्रज्ञ असलेल्या प्राध्यापकाच्या छळाला कंटाळून तिने टोकाचा निर्णय घेतल्याचं समोर आलं। आत्महत्या करणाऱ्या तरुणीच्या वडिलांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली। आरोपी प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणातील आरोपीचं नाव डॉक्टर ए बिन्नीयामीन असे आहे। तो बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा प्राध्यापक सहाय्यक संचालक आहे। या प्रकरणातील 30 वर्षीय तरुणी बॉटनी या विषयावर बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया येथे पीएचडी करते। तर आरोपी बिन्नीयामीन हा तिचा गाईड होता। तो तिचा मानसिक छळ करत असे। या त्रासाला कंटाळून तरुणीने मित्राला फोन केला आणि मी आत्महत्या करते असे मित्राला म्हणाली। मित्राने फोनवर बोलण्याचं गुंतवलं, पण तो तिच्या घरी पोहोचेपर्यंत उशीर झाला होता। शनिवारी 11 एप्रिल रोजी राहत्या घरी शाहूनगर येथे तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे। या घटनेमुळे परिसर भीतीचे वातावरण पसरलं। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा।